चाणक्य नीती. चाणक्य सांगतात, विवाह म्हणजे जीवनातील सर्वात मोठी गोष्ट आहे. विवाह ठरवताना नेहमी आपल्या प्रमाणित संस्कार असलेल्या मुलीची निवड करावी. सुंदर परंतु मलिनहीन विचारांच्या मुलीपेक्षा रूपहीन परंतु कुलवती गुणी सुसंस्कारी मुलीलाच पसंत द्यावी. यातच समजूतदारपणे आहे. म्हणजे ह्यातच काय आहे, समजूतदारपणा आहे. म्हणजे कसं, याचा भावार्थ कसा आहे, विवाह हा समान आचार विचार असणाऱ्या सोबतच करावा. समान आचार विचार म्हणजे आपण चांगले शिकलेले आहोत, ग्रॅज्युएशन आहे, आपण व्यवहारशील आहोत, तर आपल्याला मुलगी ही व्यवहारशीलच बघावी आहे ना. आपल्याला शोभेल अशीच. त्याचा अंगापेक्षा बोंगा कशाला आहे ना. दुसरं काय दिले बघा चाणक्य नीतीमध्ये, विवाह म्हणजे दोन जीवांचा पती पत्नी सहप्रवास, स्त्री पुरुषाची जन्मभराची साथ असते. त्यासाठी त्यांचे मनोमिलन होणे आवश्यक आहे. मनमिलाव होणं आवश्यक आहे ना. मुलीचं मन मुलाला पटलं पाहिजे, मुलाचं मन मुलीला पटलं पाहिजे. एकमेकांना त्यांनी समजून घ्यावे, यासाठी विवाह हा समान कुळांमध्ये होणे जरुरी असते. कुळ, इथे कुळ घेतलेला आहे, बरोबर. आता ह्याचा कुळ जर अलग असेल, त्याचा कुळ बघा असतो ना. एखादा शूद्र म्हणजे बोलतात ना खालच्या जातीचं असेल आणि तो वरिष्ठ जातीच्या मुलीशी लग्न करायला गेला, तर त्यांची जी मनं असतात ती वरिष्ठाप्रमाणेच असतात. म्हणजे समजून घेणं अति महत्त्व आहे. मग आपलं कुळ कसं आहे, आपल्या कुळाप्रमाणे समान कुळाच्या मुलीशी लग्न करावं, बरोबर. आता जात बघायला गेले तर ब्राह्मणाने ब्राह्मणाच्याच मुलीशी लग्न करावं आहे, क्षत्रियाने क्षत्रियाशीच मुलीशी लग्न करावं आहे की नाही. तर का असतो, आचार विचार सगळे सारखे असतात. आचार विचार संस्कार समान असले तर जीवन प्रवास कसा आहे, सुकर होतो. आता कोळी आहे, जात कोळी आहे आणि त्याने ब्राह्मणाच्या मुलीशी लग्न केलं, तर ती मच्छी खाईल का, ती कोळीच्या विचारांशी राहील का, हे समजलं पाहिजे, हे समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे कोळीचा आचार कोळ्याप्रमाणे असणार, त्याच्या घरात अखंड मच्छी असतेच. आणि ब्राह्मणाची मुलगी कशी आहे, तिच्या घरात भाजीच असणार, मच्छी नसतेच आहे ना. मग तिचे आचार कसे असणार, तिचे विचार कसे असणार, हे समजून घ्यायला पाहिजे. रूप आणि कुळ. रूप बघा, पतिगृही गेल्यानंतर पत्नीला पतीच नव्हे तर त्यांचे संपूर्ण कुटुंब आप्त मित्र या साऱ्यांच्या सुखासाठी झटावे लागते. जसा पती म्हणजे मुलगा मोठा झाल्यानंतर त्याला बघावं लागतं, तसंच पत्नीला पण ते बघावं लागतं. आप्त म्हणजे कुटुंबाचे, आता पतीचे आप्त आहे ना, पतीचे सासू सासरे जे आहेत नाते ते बघावं लागतं. कोणाला, पत्नीला, आणि त्यांच्या सुखासाठी झटावं लागते. कुळाच्या मान मर्यादेचेही भान ठेवावे लागते. आता जर एखादी मुलगी एकदम ह्याच्यातली असेल, काय म्हणतात, ह्याच्यामधले आत्ताच्या जमान्यातले असेल, कलियुगातल्या, पण काही कसे असतात, त्यांचे संस्कार पूर्वीचेच असतात, चांगले असतात एकदम. त्या संस्कारात ती मोडत नसेल तर तिने ते शिकून घ्यायला पाहिजे.
मान मर्यादा ठेवायला पाहिजे. कुळामध्ये काय मान मर्यादा आहे तर ते ठेवायला पाहिजे. स्वतःचंच करणं चांगलं आहे का? संततीची उत्तम संगोपन करून घराण्याच्या प्रतिष्ठेत भर घालावी लागते. म्हणजे जर तिने कुळाचं मान मर्यादा ठेवलं तर संतती पण कशी, संततीला म्हणजे तिच्या पुत्रांना पण ती सांगू शकते ना, मुलांनासुद्धा ती सांगू शकते कुळाची मान मर्यादा कशी असते ती. पण तिनेच जर कुळाची मान मर्यादा जर ठेवलीच नाही तर ती तिच्या मुलांना कसं सांगेल? हे सर्व फक्त सुशांत, सुविचार, सुशील स्त्रीच करू शकते. बघा, हे सांगायला पण सुशांत म्हणजे कशी आहे? सु म्हणजे चांगलं, शांत असेल ती स्त्री, सुविचाराची, चांगले विचाराची असेल, सुशील म्हणजे सुशिक्षित असेल, अशी स्त्रीच करू शकते. रूपाने ती डावी असली तरी त्याने काही बिघडत नाही. रूपाने डावी म्हणजे काय? जरी रूपाने कमी असेल, दिसायला देखणी नसेल तरीही चालेल, पण ती कुळाचं जर उत्तम करत असेल तर दोघांचा पहिया कसा सरळ चालतो. एक पहिया वरती चढला आणि एक पहिया खाली राहिला तर गाडी चालत नाही. आता बघा, कारण दिसण्यापेक्षा असणे महत्त्वाचे. रंगरूपाचा प्रभाव फक्त पाहता क्षणी, पण वागण्या बोलण्याचा प्रभाव मात्र कायमस्वरूपी असतो. आता रंग कोणाचा काळा आहे, कोण कमी गोरा आहे, कोण जास्त गोरा आहे, मग गोरेपणाचा तो अभिमानाने तो हे करत असेल, पण तो कुळाचा काही करत नसेल तर त्याला काय, तो शून्य आहे ना. असं चाणक्य नीतीमध्ये आहे. आणि हे तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुढे दिले कारण सुंदर परंतु नीच. बघा, आता एखादा ब्राह्मण कुळातला आहे आणि त्याला सुंदर मुलगी आवडली, पण ती कशी आहे? नीच, म्हणजे खालच्या जातीची, कपटी समजतं ना. कपटी म्हणजे काय? स्वतःचाच विचार करणारी आणि दुसऱ्यांचा काय करणारी, सांगायलाच नको पुढे. दुष्ट, घातकी, स्वार्थी, लोभी, रागीट, चंचल, कुणाचाच विचार न करता करणारी स्त्री पतीला सर्वांनाच त्रास देईल. बघा, हे गुण जर एका स्त्रीमध्ये असेल तर तीही चांगली नाही. बरोबर? बोध काय घ्यायचं आहे तर दोन विभिन्न कुळातील, येथे कुळ म्हणजे संस्कार आहे. कुळ म्हणजे काय आहे? संस्कार आहे ना. विवाह नेहमी क्लेशदायी ठरतो. म्हणजे विभिन्न कुळ असेल तर विवाह क्लेशदायी असतो. चांगला कुळ असेल, संस्कारी असेल तर तो विवाह फळदायी ठरतो. म्हणून जीवनसाथी निवडताना रूप नव्हे तर गुण पाहावे. रूप नाही तर काय पाहावे? गुण. संस्कारी, सुशीलता पाहिजे स्त्रीकडे. सुशांत, सुविचारी, सुशील अशी स्त्री पाहिजे, अशी मुलगी पाहिजे. हे तुम्हाला विचार पटत असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पण हे विचार सगळ्यांनाच पटतील असं चाणक्याला वाटतो. कारण का? चाणक्याने ते सगळे सुविचार लिहिलेले आहेत. कसे लिहिलेत? सुविचार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबायला पण विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.